प्लास्टिक विरोधात जनजागृती करण्यासाठी एका शाळेत बसवलं जातंय नाटक क्लब. चला तर बघूया या नाटकातून कोणाला धडा मिळतोय, मुलांना की त्यांना शिकवणाऱ्यांना. हा धमाल परफॉर्मन्स घेऊन आपल्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. माझी बाटली आहे, माझी बाटली आहे. कशाला मस्ती करताय? इथं उभा राहा, मैदानात उभा इथं ये. कशाला मस्ती करताय? आज कोण येणार आहे? आज आपल्या शाळेमध्ये प्रमुख पाहुणे येणार आहेत. मोठे दिग्दर्शक ते कळलं का? ते आपल्या शाळेमध्ये प्लास्टिक वर नाटक बसवायला येणार आहेत. त्यांच्या समोर आपल्या शाळेची इज्जत बाहेर काढू नका, कळलं का? या चला, भाजी निवडा. तोपर्यंत गवार निवडायची कशी माहिती आहे ना, मी सांगितलीये. चला काढा. तू काय करतो रे? बस इकडे, बस बस. हा चला निवडा. पुढचं खूड, मागचं बूड, बाजूला पोट आत. पुढचं खूड, मागचं बूड, बाजूला पोट आत. चला नमस्कार 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 नमस्कार. वा 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 वा. संभेराव मॅडम. मीच आहे नंदा संभेराव. मीच आहे. अरे नणदा नणदा म्हणजे काय? नंदा 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 वा वा. एक मिनिट. मी मनोहर श्वाने आहे, नाटक दिग्दर्शन करायला आलेलो आहे मी. शिवली बेटा, स्वागत कर. नमस्कार सर. अरे नमस्कार नमस्कार. तुमचं भुसकुटे शाळेमध्ये स्वागत आहे सर. अरे वा. गवार फेकून मारली. नाही सर, असं कसं स्वागत करता तुम्ही? चुकलं सर. मला फक्त 2 मिनिटं द्या सर. काय केलं तुम्ही? काय करायला सांगितलं होतं मी तुम्हाला? त्या प्लास्टिकच्या थैलीमध्ये गुलाबाच्या पाकळ्या आहेत त्या टाकायला सांगितलं होतं की नाही? मी काय सांगितलं होतं? तुम्ही काय टाकलं? गवारीची भाजी टाकली त्यांच्यावर. आता मी घरी काय बनवू माझ्या नवऱ्यासाठी? कांदा आणि लसणाची फोडणी देऊन गुलाबाच्या पाकळ्यांची भाजी बनवून देऊ का माझ्या नवऱ्याला? दाताड काढू नको. मारू नका त्यांना, लहान आहेत ती. सगळं सगळं झाडू घे, केर सुणी घे, केर सुणी घे, सगळं काढ. नाही सर, थोडं आज्ञाधारक आहे सर. करतात आज्ञाधारक आहेत काशी. बाजूला नाही सर, पोर आहेत ना सर, ऐकतीच नाही माझं. किती वेळा सांगितलं नका करू असं तरी हे करू नका तुम्ही. मुळात प्लास्टिकची पिशवी आणली आहे कशाला सांगा तुम्ही? का आणली प्लास्टिकची पिशवी? सर आमच्याकडे प्लास्टिकच्या पिशवीतच देतात सर. हेच करायचं नाही ना आपल्याला. आपण आपल्या नाटकातून काय संदेश देतोय लोकांना की बाबा प्लास्टिकचा वापर खूप वाढलेला आहे, त्याला आवर घाला, हा संदेश देतो की नाही? मागे ठेवा. पण सर माझ्या एकटीच्या प्लास्टिकच्या पिशवीने असं काय मोठं जग तुंबणार आहे सर? हा प्रॉब्लेम आहे. प्रत्येकाने जर असा विचार केला तर मग प्लास्टिकचा खच होईल ना एवढा मोठा. बरोबर आहे सर, बरोबर आहे सर. आता मी मुलांना भेटून घेतो. जरा तुम्ही त्या साईडला व्हा, तिकडे व्हा सर. तुम्ही इकडे बसा. वा वा, छान आहे, छान आहेत हो मुलं. तिकडे वा वा वा, गोड मुलं आहेत सगळे ना. काही प्रॉब्लेम नाही. वा वा, गोड मुलं आहेत, छान मुलं आहेत. अगं बाई, तू कोण? नमस्कार, माझं नाव आहे शिवाली द परब. सोपी सुटसुटीत लहान मुलगी. मी मरायला एवढं बेरिंग बिरिंग बदललं, ही तशीच आहे म्हणजे. नाहीये. छान छान बाळा. अरे बापरे, आणि तू कोण? बापरे, लहान बाळांच्या मापाने खूपच वर राहतोस तू. कोण आहेस तू? माझं नाव बने. बरे बने. नाम तो सुनाई होगा. तुझे वडील काय करतात? नोकरी. त्यांना जाऊन हे सांग. छान मुलं छान आहेत पण एकदम मस्त आहेत मुलं. बिलं एकदम फळासारखी रसाळ मुलं आहेत. अरे वा, फळासारखी रसाळ मुलं. अरे बापरे, हे फळ सोलायचं राहिलं की काय? हे सोलायचं अजून फळ. हा कोण आहे? हा कोण आहे? नमस्कार सर, नाव सांग बेटा. मी दत्तू द सुपर पॉवर. आणि मी तर त्या फळाला असं पकडेन ना आणि जोरात आपटून त्याला तोडून फोडून मोडून टाकून अख्ख्या युनिव्हर्स मध्ये फेकून दे एकदम लांब. एकदम मूर्ती झाली एकदम लांब युनिव्हर्स मध्ये. माझ्याकडे सुपर पॉवर आहे. दत्तू द सुपर पॉवर.
अहो, लागेल मुलगा लहान मुलगा आहे तो लहान मुलगा बाई, खाली बस. लहान मुलगा आहे काय करतात त्याला लागेल त्याला माझी भाषा कळती त्यांना. त्याचं नाव दत्तू आहे सर, होय, दत्तू. तू दत्तू आहे. आणि असाच येतो, त्याची लायकीच ती आहे त्याच्यामुळे. पण त्याच्या हे गालाला एवढं हे आहे ते नाही काय झालं, जन्माला आला ना तेव्हापासून त्याच्याकडे अशीच लव आहे गालाला सगळी. याला लव म्हणता तुम्ही? याला लव अरे म्हणतात. बापरे, याला लव म्हणायचं म्हणजे विन डिझेलला श्याम राजपूत म्हणायला पाहिजे. हे म्हणजे विनोद करता सर, चांगला भारी विनोद करता. अरे हरकत आहे. मुलांशी जरा इथे तुम्ही द्या. मुलांशी नमस्कार मुलांनो. ए मुलांनो, लक्ष द्या. हा नमस्कार. हा. मी इकडे काय आलेलो आहे, प्लास्टिकवर आपण एक नाटक करतो आहे. कळलं का तुम्हाला? हे जे नाटक आहे तो प्लास्टिकचा आपण जो वापर करतो तो कमी करावा बाबा. त्याचा जो उच्छाद मांडलेला आहे प्लास्टिकने, त्याच्यावर थोडा कंट्रोल यावा हा संदेश देण्यासाठी आपण हे नाटक करतो आहे. आणि त्याचा दिग्दर्शक मी आहे. हा. आणि सर आल्यावर आपलं काय ठरलं होतं? थोबाडातला शब्द नाही काढायचा. काय ठरलं होतं? थोबाडून कटू नको. काय ठरलं होतं? काय होत आहे तुम्ही त्यांना विचारताय काय ठरलं होतं? त्यांनाही काही आठवत नाहीये आणि तटस्थपणे जर असा विचार केला तर तुम्हालाही काही आठवत नाही. आणि त्यांना आहे ना मी वेलकम ड्रिंक आणायला सांगितलं होतं. अच्छा, वेलकम ड्रिंक आणायला. वेलकम ड्रिंक घेऊन येतं पण. पुराणा ना तीच बॅग. सर. बरोबर. हा अगर प्लास्टिकची आणि ठीक आहे, चला नाही. हे काय करता तुम्ही? अरे बाय असं कसं वेलकम ड्रिंक देतात ते? प्लास्टिकच्या पिशवीत कशाला आणलं पाणी? नाही ते प्लास्टिकच्या पिशवीतनच देतात आमच्याकडे, टपरीवर नारळाचं पाणी. अरे पण तेच करायचं नाही ना आपल्याला. सर. आपण काय करतो, आपल्या नाटकातून संदेश काय देतोय? हा जो प्लास्टिकचा वापर आहे, ह्या ज्या पिशव्या असतात त्या 20 मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या असतात. बरोबर आहे सर. यांचं विघटन होत नाही. लक्षात आलं का तुमच्या? नाही लक्षात आलंय सर. हे सगळं तुम्ही सांगायला पाहिजे ना त्यांना. सगळी माहिती त्यांना दिली पाहिजे. तेच हे नाटक करतायत ते कशाबद्दल करतात हे कळलं पाहिजे लोकांना. ठेवा ते तिकडे, ठेवा. हा, आता मी सांगतो त्यांना काय. हा, तुम्ही तिकडे बघा. या मुलांनो, या माझ्या जवळ या. हे बघ. जवळ या म्हटलं अंगावर यायचं एकदम. दत्तक मी घेतोय का तुम्हाला? हे नका करू तुम्ही. तर मी तुम्हाला काय सांगतो, ह्या ज्या प्लास्टिकच्या पिशव्या असतात ते जगातून नष्टच होत नाहीत बरं का मुलांनो. यांचं विघटनच होत नाही. लक्षात आलं का? विघटन म्हणजे काय? तो पक्षी उलटा लटकलेला असतो ना. अरे तो वटवा घूळ असतो. हे बघ बाळा, हे जे डोकं दिलेलं आहे त्यात जो मेंदू दिलेला आहे तो डोकं वाऱ्याने उडून जाईल म्हणून काहीतरी जड असावं म्हणून दिलेला आहे का मेंदू? तर नाही, तो डोकं आहे, तर मेंदू आहे तो चालवायचा. लक्षात आला का तुला? तर हा प्लास्टिक आहे. या प्लास्टिकमुळे समस्या खूप वाढलेल्या आहेत. जगात इतकं प्लास्टिक झालेलं आहे की समुद्राच्या तळाशी सुद्धा प्लास्टिक आहे. लक्षात आहे का तुमच्या? जमिनी नापीक झालेल्या आहेत या प्लास्टिकमुळे. गुरं ढोरं सगळी अन्न खातात तेव्हा प्लास्टिक त्यांच्या पोटात जातं, मग त्या मृत्युमुखी पडतात. मग हा जो प्रॉब्लेम आहे प्लास्टिकचा तो आता भस्मासूर झालेला आहे. लक्षात आलं का तुमच्या? कळलं का मुलांनो? भस्मासूर म्हणजे काय? या बसा सांगते मी तुम्हाला. भस्मासूर म्हणजे कसं आहे, एके दिवशी नाही का भगवंत असेच बसले होते बा. एक मिनिट थांबा. भस्मासुराची गोष्ट सांगताय आता तुम्ही? मुद्दा काय? आणि भगवंत असा बसला होता म्हणजे भगवंताला काही काम नाही? आणि तसं तो तुमच्यासारखा शिक्षक आहे, शालेय शिक्षक आहे. आज ऑफ पिरियड आहे म्हणून बसूया जरा. गोष्टीची सुरुवात अशी कशी होते? भगवंत बसला होता. का बसला होता? जगाचा व्याप त्याच्या डोक्याला आहे. तो काहीतरी करत असेल की नाही? आणि मुळात हे सांगू नका, कळलं का? प्लास्टिकवर काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारा. हा, प्लास्टिक विषयी समस्या काय असतील? हा, तू विचार कर. शिवले. अरे 3च जण आहेत तर रांग कशाला करताय? 3 जण कुठली रांग आले? 3 जण आत्ता सांगाल. चल पट. शिवले बेटा, विचार बेटा. बाई, माझा प्रश्न असा आहे की हे जे प्लास्टिक आहे ना ते गायब कसं करायचं? मी सांगतो उत्तर. मी सांगतो कसं असतं. हे जे प्लास्टिक आहे ते गायब कधीच होत नाही, कारण त्याचं विघटन होत नाही. मुळात एक मला कळत नाही, ही प्लास्टिकची माहिती एवढी रटाळ आहे, त्याच्यावर नाचायला जमतं तरी कसं तुम्हाला? ते मी कशी शिक्षिका आहे ना. अजिबात त्यापेक्षा समस्या केवढी मोठी आहे प्लास्टिकची ती बघा ना. मी तर त्या प्लास्टिकला पकडून असं फाडेन ना आणि उंच आकाशात घेऊन जाऊन ढगावर अर्ध प्लास्टिक टाकेन, अर्ध चंद्रावर टाकेन आणि गोल 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 चंद्राला फिरून लांब फेकून देईन अख्ख्या युनिवर्स मध्ये एकदम लांब. माझ्याकडे सुपर पॉवर आहे. दत्तू द सुपर पॉवर.
बाळे नाही सर ऐका नाही मी तुम्ही एवढं लगेच नाही मी बोलतोय काय लहान पोरं आहे. समजवलं पाहिजे त्याला बेटा कसं असतं. त्यांच्याकडलं बघ, नाही केलं पाहिजे. कसं असतं बेटा करवंटी घेतली आणि अर्धी कापली आणि त्यात पाणी ओतलं ना तर अय्या स्विमिंग पूल म्हणून उडी मारशील एवढाच आहेस तू काय, तुला चंद्रावर जायचं लायकी आहे का आपली नाही, नाही. आपली लायकी आहे का हे ह्याला समजवायला पाहिजे. नाही त्याला समजावू नका सर त्याला चांगलं ना सोलून काढलं पाहिजे चांगलं काय रे इकडे इकडे एक मिनिट बरोबर मी तुम्हाला नाटक पाठवलेलं होतं माझं हो नाटक पाठवलं होतं, त्या नाटकातलं पहिलं गाणं आहे हो सर पाठ करून घेतलं मी ते? सर सगळी सर रेशल ए, स्क्रिप्ट द्या, मी स्क्रिप्ट देते ना सर स्क्रिप्ट तुम्ही द्या. लिहून दिलंय ना मी सगळं ऐक. पोरांकडनं नीट हा, बसवून त्याचं घेतलंय. जे गाणं आहे मी शेवटच्या पानावर ते लिहिलेलं आहे मी दिलं. हा, हे जे गाणं आहे ते तुम्हाला मी बसवायला सांगितलं होतं की हा, मी बसवलं. हा, मी आता सांगतो ते कसं आहे गाणं नीट असं सगळं उभे राहा सगळ्यांनी हे आणि सगळ्यांनी म्हणा करा, करा. प्लास्टिकला हटवा पृथ्वीला वाचवा प्लास्टिकला हटवा पृथ्वीला वाचवा 20 मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या पिशव्या आहे घेऊ नका होय, होय, घे. मजा नाही ते सर हे चांगलं आहे नाही ते इंटरेस्टिंग नाही वाटत इंटरेस्टिंग नाही नाही सर मी काय केलं माहितीये का होय, म्हणजे सॉरी माफ करा सर नाही, नाही, त्याच्यात- तुमचा मान राखून मी काय केलं मी थोडं माझ्या पद्धतीने वळवून घेतलंय बा तुम्ही बदलून घेतलं हा, सर एकदा बघता ठीक आहे बघून घेतो मी सॉरी सर बघता पण ते चांगलं असलं तर आपण ते ठेवूया करूयात ना सर तुम्हाला नक्की आवडेल सर पण तुम्ही ते बसता का होय. आशीर्वाद द्या हा, असू दे, असू दे. बरं, होय, होय. आशीर्वाद घ्या. सर द्या घ्या आशीर्वाद. सर माझ्याकडे तो पावर आहे सर. चल सर पाया नाही, पडते. नाही, सर इथे बसा ना तुम्ही बसा इथं बसा जा रे, चल. हा, सर इथे बसा बसा होय, मी बसतो सर तुम्हाला नक्कीच आवडेल बरं होय, का होय. हम्म. सर बघा बरं, हा. बरं, सर. 1 2 3 4 लहान मुलांचं म्हणणं तुम्ही ऐका हो ऐका लहान मुलांचं म्हणणं तुम्ही ऐका हो ऐका काय सांगतात बरं लहान मुलं या 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 लहान मुलांचा डान्स या या असा कसा असा होऊ शकतो नाही, सर हे फार विचित्र दिसतंय एखादी शिक्षिका या 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 हे फार विचित्र दिसतंय हे करू नका तू हे कोणी सांगितलं करायला सर ऐका ना लिंक तोडू नका ना आमचं डान्स बसलंय तेवढं बघून घ्या ना एकदा हे बघ. बसा हा चला 1 2 3 4 लहान मुलांचं म्हणणं तुम्ही ऐका हो ऐका लहान मुलांचं म्हणणं तुम्ही ऐका हो ऐका प्लास्टिकला हटवा बया पृथ्वीला वाचवा 20 मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या पिशव्या तुम्ही घेऊ नका तुम्ही घेऊ नका प्रदूषणाला हातभार तुम्ही लावू नका तुम्ही लावू नका प्रदूषणाला हातभार तुम्ही लावू नका तुम्ही लावू नका प्लास्टिक मुळे होतात नदी गटार नाले तुंबून जातात त्याच्यामुळे गुरढर पोटात प्लास्टिक घेऊन त्याच्यामुळे मृत्युमुखी पडतात म्हणून सांगतो लहान मुलांचं म्हणणं तुम्ही ऐका हो ऐका लहान मुलांचं म्हणणं तुम्ही ऐका हो ऐका या बया या बया या बया या बया सर कसं वाटलं मला गप्पा बसा मूळ विषय काय आहे? अरे प्लास्टिकला हटवा आणि पृथ्वीला वाचवा हे येतच नाहीये तुमचा मूळ विषय आहे बाया हा कसा विषय असू शकतो एखाद्या नाही सर स्किटचा प्लास्टिकचाच विषय मिटत काय नाही हे मला अजिबात हे आवडलेलं नाही परत फोन करू नका मला सांगून ठेवतोय सर, मी सगळं- बाया बसले डोक्यात माझ्या वा 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 तुमच्याकडे ना आम्हाला हसवण्याची सुपर पॉवर आहे जी तुम्ही खूप छान वापरता मस्त झाला परफॉर्मन्स सई फन परफॉर्मन्स होता खूपच मजा आली दत्तू तुझ्या कॅरेक्टरची एनर्जी मला भयंकर आवडते म्हणजे तू जेव्हा असं सगळं करत असतोस तेव्हा काहीतरी ॲडव्हेंचर स्पोर्ट आपण पण करूया असा फिलिंग ऑडियन्सला येतो ते खूप भारी आहे नमा आजचा तर या 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 फार आवडलं मला सगळा डान्स आणि ते जे गाणं होतं ते फारच अमेझिंग होतं मस्त होता परफॉर्मन्स वा 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 वेल सेड सई येस थँक्यू सो मच गाईज